करावे. म्हणून मंडळीने प्रार्थना करावी. मेंढपाळ अनेक प्रार्थना मंडळीसाठी करतो. मंडळीला फक्त ठराविकच प्रार्थना करायच्या मेंढपाळासाठी, म्हणजे प्रभूची सेवा करणाऱ्या लोकांसाठी ठराविक प्रार्थना. मात्र प्रार्थनेचे जे मेन असतात, जे मेंढपाळ असतात, ते अनेक प्रकारे मंडळीसाठी प्रार्थना करते. त्यांच्या जीवनासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, कुटुंबासाठी, धंद्यासाठी, मुला हरेक गोष्टीसाठी. पण तुम्हाला काय करायचं आमच्यासाठी? आम्हाला देवामध्ये जास्त वाढता यावं, देवाची सेवा करता यावी, सैतानापासून संरक्षण म्हणून प्रार्थना फक्त ठरावी. आम्ही तुमच्यासाठी पुष्कळ प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारे प्रार्थना करतो, पण तुम्हाला आमच्यासाठी फक्त 2-3 प्रकारच्याच प्रार्थना करायच्या, की आमची वाढ परमेश्वरामध्ये अधिक व्हावी, परमेश्वराचं कार्य आम्हाला अधिक करता यावं, आमचे संरक्षण व्हावे, आमचे जीवन परमेश्वरासाठी असावे. बस काही ठराविक प्रार्थना जो तुम्हाला आमच्यासाठी करायचे आहेत. आम्ही परमेश्वराची सेवा करत आहोत, आम्ही परमेश्वराच्या प्रार्थनेत वाढत आहोत, तर आम्हाला अधिक वाढता यावं, अधिक सेवा करता यावी, म्हणून तुम्ही आम्हासाठी प्रार्थना करा. हालेलुया. कोण काय म्हणतो? तुमच्या प्रार्थनेची आम्हाला जास्त गरज आहे. तुम्ही जेव्हा आमच्यासाठी प्रार्थना करतील तेव्हा आम्हाला जास्त कार्य करता येईल. कसं बोलावं हे सुद्धा आम्हाला समजेल. आम्ही योग्यरित्या देवाच्या शिकवणीप्रमाणे बोलू शकतील. आमच्या तोंडून चुकीच्या गोष्टी पण नाही निघणार जर तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना केली तर. म्हणून आम्हासाठी प्रार्थना करा, म्हणून संत पौल म्हणत आहे. आता आम्ही प्रभूचं काम करतो, प्रभूची सेवा करतो, प्रभूच्या कार्यासाठी धावपळ करतो, तर आम्हालाही प्रार्थनेची गरज आहे. आम्ही तुमच्यासाठी रात्रंदिवस मध्यस्थी प्रार्थना करतो, पण तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करावी अशी अपेक्षा आम्ही बाळगतो. हालेलुया. बायबल काय शिकवते? थिस्सलुनीकरा दुसऱ्या पत्रामध्ये 3 अध्याय 1 ते 2 वचनापर्यंत त्या ठिकाणी संत पौल काय म्हणतो? बंधूंनो, आता इतके सांगणे आहे की आम्हासाठी प्रार्थना करीत जा की तुमच्यामध्ये झाल्याप्रमाणे प्रभूच्या वचनाची त्वरेने प्रगती व्हावी व त्याचे गौरव व्हावे, आणि एकीकोर व दुष्ट माणसापासून आमचे संरक्षण व्हावे, कारण सर्वांच्या ठायी विश्वास आहे असे नाही. काय म्हणतो पौल? आमच्यासाठी प्रार्थना करा की देवाचं कार्य आम्हाला जास्त करता यावं, की वचनाची प्रगती व्हावी. म्हणजे तुमच्यामध्ये आम्ही जे कार्य करतो, तुमच्या जे वचनाचा प्रसार करतो, त्याची आणखीन प्रगती व्हावी, म्हणजे आम्हाला ते कार्य करता यावं आणि आमच्या कार्याने तुमची प्रगती व्हावी, तुमची वाढ व्हावी, म्हणून आमच्यासाठी प्रार्थना करा. आणि अनेक असे दुष्ट लोक आहेत, त्या लोकांपासून जे कट कारस्थाने रचत आहेत, त्या लोकांपासून आमचे संरक्षण व्हावे. म्हणून आमच्यासाठी प्रार्थना करा की आम्हाला परमेश्वराची सेवा अधिकाने करता यावी, वचनाची अधिक प्रगती व्हावी, तुमच्यामध्ये जे आम्ही वचन सांगतो त्या वचनाने तुमची घडण व्हावी. आम्ही जे वचन सांगताना तुमची घडण व्हावी, म्हणून आम्हासाठी प्रार्थना करा आणि आमच्या संरक्षणासाठी प्रार्थना करा. म्हणजे पहा, जसं आम्ही तुम्हासाठी प्रार्थना करतो तसं तुम्ही पण दररोज आम्हासाठी प्रार्थना करावी अशी आशा आम्ही बाळगतो. कारण प्रत्येकाला प्रार्थनेची गरज आहे. प्रत्येकाला. बघा, प्रभू येशू देवाचा पुत्र असून स्वतः प्रार्थना करत होता. देवाचा पुत्र प्रभू येशू प्रार्थना करायचे. मार्क 1:35 सकाळी लवकर उठून प्रभू येशू प्रार्थना करायचे. अरण्यात जंगलात जाऊन लवकर उठून सकाळी प्रार्थना करायचे. लूक 5:16 प्रभू अधून मधून जाऊन प्रार्थना करायचे अरण्यात. वचन सांगते लूक 6:11 ते 12 वचनात प्रभूने रात्रभर प्रार्थना केली आणि मग शिष्यांची निवड केली. सकाळी लवकर उठून प्रार्थना करायचे, दिवसातून अधून मधून जाऊन प्रार्थना करायचे आणि रात्रभर प्रार्थना करायचे. प्रभू शक्यता जैतुनाच्या डोंगरावर राहायचे आणि रात्रभर पित्याशी बोलायचे. लूक 6:12 वचनात प्रभूने रात्रभर प्रार्थना केली. म्हणजे सतत प्रभू प्रार्थनेत होते. देवाचा पुत्र असून प्रार्थना करायचे आणि मग कार्याला, सुवार्तेच्या घोषणेला सुरुवात करायची. मग प्रभू येशू पित्याकडे नेहमी प्रार्थना करायचे कार्यासाठी, आणि प्रभू येशू शिष्यांसाठी प्रार्थना करायचे की शिष्यांना अधिक प्रमाणात कार्य करता यावं. जसं की योहान 17 अध्यायामध्ये प्रभूने शिष्यांसाठी प्रार्थना केली आणि पुढे शिष्यांच्या वचनावरून विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी प्रार्थना केली. प्रार्थनेची तर गरजच आहे प्रत्येकाला, आणि आपण ती अधिकाने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून तुम्ही आम्हासाठी प्रार्थना करा. तुमच्या प्रार्थनेची आम्हाला जास्त गरज आहे. प्रेषित 12:1-19 जेव्हा
अशा वेळी हेरोद पेत्राचाही वध करणार होता. त्यावेळी त्याने पेत्राला तुरुंगात टाकले होते आणि योग्य वेळ आली म्हणजे पेत्रालाही मारून टाकायचं हा निर्णय हेरोदाने घेतला होता. आणि पेत्राला तुरुंगात असताना 12 ते 5 वचनात की मात्र सर्व मंडळीची प्रार्थना, शिष्यगणांची प्रार्थना पेत्रासाठी एकाग्रतेने चालू होती. कोणासाठी प्रार्थना चालू होती? पेत्रासाठी, जो या शिष्यांचा किंवा सर्व प्रेषितांचा महत्वाचा प्रेषित होता, अगदी वडील होता, अधिकारी होता त्या सर्वांच्या वरचा. त्याच्यासाठी, पेत्रासाठी सर्व लोकांची प्रार्थना एकाग्रतेने, एका मताने मात्र प्रार्थना चालू होती. सर्वजण या पेत्रासाठी प्रार्थना करत होते. वचन ते सर्व मंडळीची प्रार्थना चालू होती. आपला मेंढपाळ संकटात सापडलाय म्हणून मंडळी त्याच्यासाठी प्रार्थना करत होती. त्यांच्या या प्रार्थनेने काय झालं पहा, परमेश्वर पित्याने आपल्या दिव्य दूताला पाठवलं आणि देवदूताने त्या तुरुंगात येऊन पेत्राला उठवलं. कोणालाच काही कळलं नाही आणि पेत्राला तिथून बाहेर काढलं. पेत्राला बाहेर काढल्यानंतर मात्र पुढे त्यांच्यासाठी तुरुंगाचे दरवाजे तर उघडले, परंतु पुढे जाऊन नगराचा मोठा लोखंडी दरवाजाही त्यांच्यासाठी उघडला आणि ते बाहेर पडले. अगोदर पेत्राला वाटलं मी स्वप्न तर पाहत नाही, पण जेव्हा ते बाहेर पडले तेव्हा त्याला कळालं की हा, परमेश्वराने आपल्या दिव्य दूताला पाठवून माझी सुटका केलेली आहे. देवदूत निघून गेला, पण पेत्र आपल्या घरी, मार ज्याच्या आईला मरियम म्हणत, त्या आपल्या घरी तो आला आणि दरवाजाची दिंडी ठोकू लागला आणि मग दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर पेत्र आत गेला. ही सर्व मंडळी, सर्व लोक पेत्रासाठी प्रार्थना करत होते एकाग्रतेने. या प्रार्थनेच्या शक्तीने प्रभूने आपल्या दिव्य दूताला त्याच्यासाठी पाठवलं
परमेश्वर तुम्हाला अनुग्रह द्यावा, आशीर्वाद द्यावा, तुमची इच्छा पूर्ण व्हावी, तुमचा धंदा चालावा, तुमच्या कुटुंबात शांती असावी, तुम्हाला हवं ते मिळावं म्हणून तुम्ही आम्हासाठी प्रार्थना करा की आम्ही परमेश्वरामध्ये जास्त वाढावे, देवाच्या सेवेत जास्त वाढावे, आमचे आचार विचार सर्व शुद्ध आणि पवित्र असावे, आमची कृती धार्मिक असावी, आमचं पूर्ण लक्ष परमेश्वराकडे असावं, हर एक गोष्टीपासून संरक्षण म्हणून आमच्यासाठी प्रार्थना करा. हालेलुया, हालेलुया. पुढे वाचन काय संदीप संत पौल म्हणतो, करंथीकरा दुसरे पत्र 1 अध्याय 11 वचनामध्ये पौल तिकडे म्हणतो, तुम्ही आम्हासाठी प्रार्थना करून आम्हाला सहाय्य करावे, असे की जे कृपादान पुष्कळ जनाच्या योग्य आम्हाला मिळाले त्याबद्दल आमच्या वतीने पुष्कळ जणांनी उपकार स्तुती करावी. काय म्हणतो बघा पौल, तुम्ही प्रार्थना करून आम्हाला सहाय्य करावे, म्हणजे काय, तुमची प्रार्थना आम्हाला मदत करते. म्हणजे जेव्हा तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करते, प्रार्थनाच आम्हाला मदत करते. असं नाही की पैशाची, वस्तूची, खाण्याची, पिण्याची नाही, तर तुमची प्रार्थना आम्हाला आध्यात्मिक मदत देते. हालेलुया. आणि तो पुढे पुढे काय म्हणतो पहा, असे की जे कृपादान पुष्कळ जनाचे योग्य आम्हाला मिळाले त्या योगी पुष्कळ जनामध्ये उपकार स्तुती करावी सर्वांनी. म्हणजे तुमची जी प्रार्थना आमच्यासाठी आहे त्या पुष्कळामुळे आम्हाला कृपादाने मिळालेली आहे. अशासाठी की ज्या पुष्कळांकडून आम्हाला कृपादाने मिळाले त्या पुष्कळांनी मात्र परमेश्वराची उपकार स्तुती करावी, त्यांच्यापर्यंत परमेश्वराचं ज्ञान सामर्थ्य पोचावं म्हणून. म्हणजे त्याद्वारे तुम्ही देवाची स्तुती करतील, तुम्हाला पण अनुग्रह मिळेल, तुमच्या प्रार्थनेने आम्हालाही आमची दाने वाढतील, तुमच्या प्रार्थनेने आम्हाला मदत मिळेल, सहाय्य मिळेल, आम्ही परमेश्वरामध्ये तितके मजबूत बनतील. म्हणून तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करा. तुमची प्रार्थनाच आम्हाला मदत करेल, तुमची प्रार्थनाच आम्हाला सहाय्य करेल म्हणून पौल म्हणतो. म्हणून आम्हाला अधिकाने तुमच्या प्रार्थनेची गरज आहे. इफिसियन्स पत्रामध्ये 6 अध्याय 18 ते 20 वचनापर्यंत वचन काय सांगते पहा, की पवित्र जनासाठी करण्यात येणारी प्रार्थना. वचन सांगते की मात्र सर्व प्रकारची प्रार्थना विनवणी करा, सर्व प्रकारे आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनासाठी विनवणी करीत जागृत राहा. माझ्यासाठी विनवणी करा की ज्या स्वार्थी पायी बेडा पडलेला मी वकील आहे, तिचे रहस्य उघडपणे कळविण्यासाठी मी तोंड उघडीन, तेव्हा मला शब्द सुचावे, यासाठी की जसे बोलायला हवे तसे मला उघडपणे बोलता यावे. काय म्हणतो पौल, सर्व प्रसंगी प्रार्थना करे, जागृत राहा, सर्व पवित्र जनासाठी प्रार्थना करा. पवित्र जन, प्रभूची सेवा करणारे, कार्य करणारे, जे धार्मिक लोक आहेत, सर्वांसाठी प्रार्थना करा. पौल म्हणतो माझ्यासाठी पण करा. ज्या स्वार्थी पायी मी बेडा पडलेला पौल आहे, प्रभूच्या स्वार्थी करता, कार्य करता, आता माझ्या हातात बेड्या पडल्या, मी तुरुंगवास सोसत आहे, बंदीखान्यात सापडलेलो आहे, तर माझ्यासाठी प्रार्थना करा. मी तुरुंगात सुटावं म्हणून नाही, तर मला येशूची स्वार्थ या तुरुंगात असताना सुद्धा, बेड्या पडलेल्या असताना सुद्धा स्वार्थ मला सांगता यावी आणि माझं तोंड उघडावं, तेव्हा चांगले शब्द निघावे, जे बोलायला हवे ते शब्द निघावे म्हणून प्रार्थना करा. तुरुंगातून सुटण्यासाठी नाही, मला तुरुंगात असून सुद्धा स्वार्थ पसरवता यावी म्हणून प्रार्थना करा. हालेलुया, हालेलुया. मला परमेश्वराचं काम करायचंय म्हणून पौल म्हणत आहे, माझ्यासाठी प्रार्थना करा. कसेही करून मला लोकांसमोर बोलता आलं पाहिजे देवाची सुवार्थ, ना लाज ना भीती, जे बोलायला हवं ते योग्य बोलता आलं पाहिजेत मला, म्हणून माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि प्रार्थनाच आपल्याला परमेश्वरामध्ये अधिक मजबूत करेल. म्हणून आमच्यासाठी प्रार्थना करा, आम्हाला प्रभूच्या स्वार्थीची घोषणा अधिकाने करता यावी, देवाच्या सेवेसाठी आम्हाला आमचं जीवन अर्पण समर्पण करता यावं, म्हणून जसं बोलायला हवं तसं बोलता यावं, योग्य शिकवता यावं, योग्य मार्गदर्शन करता यावं, योग्य प्रवचन देता यावं, योग्य वचन देता यावं, योग्य रीतीने इतरांना शिकवता यावं, अशा प्रकारची बुद्धी सुबुद्धी ज्ञान आम्हाला मिळावे म्हणून आम्हासाठी प्रार्थना करा. तुमच्या प्रार्थनेने परमेश्वर अधिकाने आम्हाला अनुग्रह देईल, अधिकाने आम्हाला आशीर्वादित करेल आणि परमेश्वराचा अनुग्रह अधिकाने आमच्या जीवनात कार्य करेल.
अशासाठी की आम्हाला हे कार्य करता यावे. आम्हाला जसं चांगलं वागण्याची इच्छा आहे तसं आम्हाला चांगलं वागते यावं. आमच्यातून कोणताही अधर्म घडता कामा नये, कोणतीही चूक घडता कामा नये. तर मात्र आमचा विवेक चांगला आहे अशी आमची खात्री आहे. आणि म्हणून आम्हाला चांगले वागता यावे, परमेश्वराचे नियम आम्हाला पाळता यावे. म्हणून आम्हासाठी प्रार्थना करा आणि तुमच्याकडे आम्हाला अधिक लवकर येता यावे म्हणून सुद्धा प्रार्थना करा की तुमच्याकडे येऊन आम्ही तुम्हाला देवाची सुवार्ता अधिकाने देऊ शकणार. देवाचं वचन आम्ही तुम्हाला अधिकाने देऊ शकणार. पूर्वी कसं होतं बघा, पोराने अनेक ठिकाणी पत्र लिहून पाठवले आहे. पूर्वी कसं होतं की मात्र त्या ठिकाणी जे प्रभूचे सेवक होते जे प्रसारासाठी, आता समज या गावामध्ये गेले, एक दिवस, 2 दिवस, महिना, 2 महिना समज या गावात शिकवलं की या गावात शिकवल्यानंतर, या नगरात शिकवल्यानंतर ते दुसऱ्या नगरात जायचं आणि मग तिकडे ते शिकवायचे. तिकडे शिकवल्या तिसऱ्या नगरात. मग आता जिथे त्यांनी पहिली सुवार्ता सांगितली तिथून कधी 1 वर्षाने, 2 वर्षाने किंवा काही वर्षाने त्यांचं येणं व्हायचं. आता आपल्याला तर नेहमी प्रार्थना मिळते ना आपल्या गावात. आपल्याला नेहमी आठवड्यातून दररोज आपल्या प्रार्थना आहेत. नेहमी सतत आपल्याला प्रार्थना मिळते, ब्रदरांचं वचन, प्रवचन मिळते, प्रभूची सेवा करणाऱ्या सेवकांचं वचन आपल्याला मिळते. पण पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी मात्र त्या ठिकाणी प्रभूचे जे सेवक जायचे, कोणाला वर्षातून एकदा, 2 वर्षातून, 4-5 वर्षातून एकदा प्रभूची सुवार्ता ऐकायला मिळायची. मग ते आतुर असायचे. कोण म्हणतो प्रार्थना करा की माझं तुमच्याकडे लवकर येणार व्हावं म्हणून, म्हणजे मी आल्यावर तुम्हाला शिकवेन, तुम्हाला घडवेन, तुम्हाला वचन देईन. लोक आतुरतेने वाट पाहायचे. म्हणून कोण म्हणायचं प्रार्थना करा तरच मी तुमच्याकडे येऊ शकेल. आपल्याकडे तर नेहमी आहेत प्रभूचे सेवक, पण त्या लोकांकडे कसं होतं, कधीतरी त्यांना परमेश्वराचे सेवक मिळायचे म्हणून ते आतुरलेले असायचे. आणि कोण म्हणायचा माझं कसं तुमच्याकडे येणं होईल, तुम्ही प्रार्थना करते तर मला पवित्र आत्मा तुमच्याकडे घेऊन येईल. मग हे लोक काय करायचे, पोलासाठी, प्रभूच्या सेवकांसाठी प्रार्थना करायचे. प्रार्थना केली की प्रभूचा सेवक बरोबर त्यांच्या गावात किंवा त्यांच्या घरी, त्यांच्या मंडळीमध्ये जाऊन पोचायचा आणि मग त्यांना प्रभूची सुवार्ता द्यायचा. आपल्याला तर नेहमी मिळते, परंतु नेहमी मिळून सुद्धा आपण त्याचा आदर करत नाही. त्यांना तर वर्षावर मात्र मिळायचं. हालेलुया. म्हणून कोण म्हणतो माझ्यासाठी प्रार्थना करा की माझं तुमच्याकडे लवकर येणं व्हावं, म्हणजे मी तुमची घडण करू शकेन, तुम्हाला ख्रिस्ताचं वचन देऊ शकेन. हालेलुया. हालेलुया. पुढे संत कोण म्हणतो, थेसलोनिकरास पहिली पत्र 5:25, बंधूंनो आम्हासाठी प्रार्थना करा. काय म्हणतो संत पौल, आम्हासाठी प्रार्थना करा, कारण प्रत्येक व्यक्तीची प्रार्थना ज्या प्रभूच्या लोकांना मिळते तेव्हा प्रभूच्या लोकांना परमेश्वर अधिक ज्ञानाने आणि अधिक सामर्थ्याने दानाने भरतो. तुम्हा सर्वांची प्रार्थना असेल, देव पाहणार हा इतके सारे लोक या माझ्या सेवकासाठी प्रार्थना करत
इतका मोठा पवित्र आत्मा प्रार्थना करतो, मग आपण सामान्य लोक का प्रार्थना करू शकत नाही? हालेलुया. म्हणजे आपण सुद्धा पवित्र लोकांच्या लेवलचे बनणार जर आपण पवित्र लोकांसाठी प्रार्थना केली तर. म्हणून वचन सांगते, पौल म्हणतो तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करा. तुमची प्रार्थनाच आम्हाला शक्ती पुरवेल, सामर्थ्य पुरवेल, आमच्यामध्ये पुरवठा निर्माण करेल. पहा पौल काय म्हणतो फिलिप्पीकरास पत्रामध्ये 1 अध्याय 19 ते 20, कारण मी कशाने लाजणार नाही, तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आताही जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल. ही जी माझी अपेक्षा व आशा